जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा आता लवकरच 30 जूनच्या अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला थोडीशी काय पूर्व हिस्ट्री बघणं गरजेचं आहे. ते बघा, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 म्हणजे या योजनेअंतर्गत 2017 मध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती. तर आता त्यावेळेस काय नियम होते, त्यावेळेस कोण पात्र अपात्र होतं की हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण आता सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. तर फक्त काही जे पात्र शेतकरी आहेत त्यांचीच कर्जमाफी होणार आहे आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांची कर्जमाफी होणार नाही. कारण त्यांचं कर्जच नाही, परंतु त्यांना 50,000 मिळणार आहेत आणि बाकीच्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे. तर त्यावेळेसचे नक्की नियम काय होते, निकष काय होते, कोणते निकष वापरले होते, यावरून तुम्हाला अंदाज येईल की बाबा यंदा सुद्धा, या वर्षी सुद्धा हे सरकार सुद्धा कोणते निकष वापरणार आहे. या संदर्भातला थेट GR आपल्याकडे आहे. आपण त्या GRच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती देणार आहोत. त्यामुळे कृपया नम्र विनंती आहे की सगळ्यांनी हा GR व्यवस्थित मी समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. निकष काय आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. अपेक्षा आहे की तुम्हाला ते समजतील, समजवण्याचा मी प्रयत्न करेल. काय नाही समजलं तर तुम्ही कमेंट करून सांगा. सुरुवातीला बघा, आता कर्जमाफी योजनेसाठी खालील प्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत. म्हणजे काय नियम व अटी काय असणार आहेत. 1 नंबर, या योजनेअंतर्गत कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष विचारात घेण्यात येईल. पहिली गोष्ट, शेतकरी कुटुंब असावं हा निकष त्यावेळेस लक्षात घेण्यात आलेला होता. कुटुंब या व्याख्येत पती पत्नी व 18 वर्षाखालील मुलांचा समावेश असेल. कुटुंब म्हणजे काय, शेतकरी कुटुंब. तर शेतकरी कुटुंब म्हणजे काय, तर पती पत्नी व 18 वर्षाखालील मुलं, म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाही वगैरे असे सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. तर असे त्यांनी अट तिथं एक पहिली अट टाकली होती. त्यानंतर दुसरी अट काय, दुसरा निकष काय आहे की पात्र शेतकरी कुटुंबातील कर्जमाफीच्या अनुज्ञेय रकमेत कुटुंबातील कर्जदार शेतकरी महिला असल्यास त्यांच्या कर्जाच्या रकमेच्या या योजनेखाली प्राधान्याने विचार करण्यात येईल. जर महिला शेतकरी असेल, ते महिलेचे नाव शेती असेल तर त्यावेळेस तिला थोडं प्राधान्य असणार आहे, असं सुद्धा त्यावेळेस एक अट होती. त्यानंतर बघा, पुढची अट आहे, या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेली शेती कर्ज, पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज विचारण्यात घेण्यात येईल. म्हणजे सहकारी बँका ह्याच्यामध्ये आहेत, पतसंस्था वगैरे आहेत का, तर पतसंस्था वगैरे किंवा खाजगी बँका असे कोणतेही नाहीत. फक्त राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ज्या मोठ्या खाजगी बँका आहेत त्या, ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पतसंस्था किंवा खाजगी जे लोक कर्ज देतात सध्या जे आहेत तुम्हाला मार्केटमध्ये माहित आहे, ते त्यांच्याकडून जर कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार नाही, अशी एक त्यामध्ये अट होती. चला पुढची अट काय आहे बघा. तर जे काय यांनी तारीख दिलेली आहे, शासन निर्णयाच्या अनुसरून थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकामार्फत खरीप 2017 या हंगामासाठी शासन हमीवर देण्यात येणाऱ्या 10,000 मर्यादेपेक्षा पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यास मिळणाऱ्या कर्जमाफीच्या रकमेतून समायोजित करण्यात येईल. या योजनेखालील कर्जमाफीसाठी कुटुंब हा निकष असल्याने एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त खातेदारांना घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम त्या कुटुंबास मिळणाऱ्या कर्जमाफीच्या रकमेतून समायोजन करण्यात येईल. कुटुंबाची व्याख्या आपण एक ठिकाणी वरती पाहिलेली आहे. आता हा निकष या ठिकाणी यंदा लागतो का नाही हे आपल्याला लवकरच कळेल. मात्र हा निकष त्या ठिकाणी होता की तुमची रक्कम कुटुंबातील एकाच व्यक्तीचं फक्त कर्ज माफ होणार आहे, वेगवेगळ्या लोकांची डोक्यावर कर्ज असलं तरी. ठीक आहे. त्यानंतरचा बघा, आता पुढचा विषय आहे की सदर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. अगदी थोडक्यात यांनी 4 अटी या ठिकाणी घातलेल्या होत्या की तुम्ही या ठिकाणी आपण तुम्हाला पाहिलेलं आहे, जास्त व्हिडिओ न वाढवता तुम्हाला ते कळेल की काय काय अटी होते ते. आता कर्जमाफीसाठी कोण व्यक्ती पात्र असणार नाही. पहिली गोष्ट, महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य, खासदार, आमदार, आजी माजी, सोपी गोष्ट, हे यासाठी पात्र नसतील. ZP, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांचे सदस्य, सध्याचे चालू सदस्य, तर माझी म्हटलेलं नाही, सध्याचे चालूचे सदस्य, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी व केंद्र अथवा राज्य शासन अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून, म्हणजे सर्व सरकारी कर्मचारी केंद्राचे, राज्य सरकारचे, फक्त ड गटातील चतुर्थ श्रेणी या
श्रेणीतील कर्मचाऱ्यांना कर्जमाफी होणार होती. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, शेतीशिवाय जे काही वेगळं उत्पन्न आहे, जर इन्कम टॅक्स जर ते भरत असेल तर त्या व्यक्ती सुद्धा याच ठिकाणी अपात्र असणार आहेत. निवृत्ती वेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणजे निवृत्ती वेतन धारक सुद्धा यासाठी पात्र होता, पण ज्यांना पेन्शन किती रुपये मिळते, 15,000 रुपये मिळते ते पात्र होते. माजी सैनिक वगळून म्हणजे माजी सैनिकांना पेन्शन मिळत असेल तरी सुद्धा त्यांना कर्जमाफी होती. 15,000 पेक्षा जास्त ज्यांना पेन्शन मिळते त्यांना कर्जमाफी नव्हती. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष असे जे सध्याचे चालक यांनी माजी वगैरे काय म्हणलेलं नाही. या सगळ्यांचे आधी जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांना कर्जमाफी नाही. त्यानंतर बघा, ₹3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेले सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती जर सेवा कर भरत असेल तर, जी व्यक्ती मूल्यवर्धित कर वा सेवा कर कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहे व ज्यांची 2016-17 मध्ये वार्षिक उलाढाल 10 लाख किंवा अधिक पेक्षा आहे, ज्यांची मूल्यवर्धित कर सेवा कायद्याअंतर्गत नोंदणी, मला वाटतं इथं त्यांना जीएसटी वगैरे असं काय म्हणायचं असेल तर, असे ज्यांची नोंदणी आहे जे 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्न उलाढाल आहे त्यांचे सुद्धा कर्जमाफी नाही. यंदा काय नियम होतोय बघूया आपण. ज्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वित्त विभागाच्या सहमतीने मार्गदर्शक तत्व निकष निर्गमित करण्यात येतील. ठीक आहे, हा एक निर्णय आहे. तसेच या योजनेप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे तांत्रिक सेवा पुरवठादार यांची सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे, हा नियम काय हे तर नाही. ठीक आहे, ही उपसमिती पुढील 6 महिने कार्यरत असेल. ठीक आहे, त्यांचं जे काय कार्यवाही आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा, या ठिकाणी या नियम व अटी त्यावेळेस कर्जमाफीच्या वेळेस होत्या. आता या वेळेस 2026 मध्ये काय नियम व अटी असतील लवकरच आपल्याला कळेल. यातून सुद्धा तुम्हाला अंदाज येईल की बाबा तुम्ही पात्र आहात की नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की ज्याच्याकडे गाडी बंगला आहे त्याला कर्जमाफी देण्याची काय गरज आहे, का द्यायची. तर बघूया आता या संदर्भातले निकष काय असतात ते. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय समस्या असतील तर कमेंट करा. आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहायला तर लाईक करायला विसरू नका. सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.